एकदा एक माणूस रस्त्याने चालला होता. रस्त्याने जात असताना रस्त्यावर त्याला एक जखमी पक्षी दिसला. त्या मनुष्याने तो पक्षी घरी आणला आणि त्याच्यावर उपचार केले. काही दिवसातच तो पक्षी पूर्णपणे बरा झाला, पण तो पक्षी हवेत उडतच नव्हता. मग त्या मनुष्याने एका वृद्ध व्यक्तीला विचारलं, हा पक्षी काही केल्या उडत नाही, मी याला जवळच असणाऱ्या जंगलात सोडून येऊ का? तिथे या पक्षीच्या प्रजातीचे अनेक पक्षी आहेत. त्या पक्ष्यांबरोबर याचे मन लागेल आणि हा पक्षी हवेत पण उडू शकेल. तेव्हा तो वृद्ध म्हणाला, जर तू याला मरता मरता वाचवले आहे तर याला मरण्यासाठी नको सोडू, कारण याला कमजोर आणि असहाय्य बघून याच्याच प्रजातीचे पक्षी याला सुखाने जगू देणार नाहीत आणि याला टोचून टोचून खातील. मित्रांनो, त्या दिवशी जीवनाची कडू गोष्ट लक्षात आली. जर लोकांच्या थोडं जरी लक्षात आलं ना की आपण कमजोर झालोय, तेव्हा लोक आपल्याला त्यांच्या पद्धतीने टोकणं किंवा कमीपणा दाखवणं सुरू करतील. यामुळे भले एकटेपणात रडून सर्व दुःख हलके करा, पण स्वतःला कोणाच्याही नजरेत कमजोर साबित होऊन देऊ नका, कारण तुमची कमजोर स्थिती पाहून फक्त तुमचा फायदा घेतला जाईल, पण मदत कोणीही करणार नाही. आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.